नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8वी आर्थिक गणना 25-26 विविध स्तरावर समित्यांची स्थापना करण्याबाबत. आजचा जो महाराष्ट्र शासनाचा 6 जानेवारीचा एक नवीन जी आर आहे. आता इथे प्रस्तावनेमध्ये काय दिलं आहे तर केंद्र शासनातील राष्ट्रव्यापी 8वी आर्थिक गणना सन 25-26 मध्ये घेण्यात येणार. या सदर गणनेमध्ये आर्थिक कार्यात गुंतलेल्या सर्व उद्योग, व्यवसाय, सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंबास, उद्योगास भेट देऊन करण्यात येणार आहे. आणि राज्याच्या भौगोलिक सीमांतर्गत कुटुंबाच्या निवासी जागेत कुटुंबाच्या निवासावर निश्चित संरचना असलेल्या अथवा नसलेले घरगुती उपक्रम, सार्वजनिक खाजगी आस्थापनांची माहिती प्राप्त करून घेणं व आर्थिक गणनेचा हा मुख्य उद्देश आहे. आता या गणनेद्वारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय उत्पन्न व राज्य स्तरावरून राज्य उत्पन्न या संदर्भातील अंदाज तसं राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही अधिक अचूकपणे तयार करण्यासाठी उपयुक्त होणार आहे. तसंच सदर माहिती जिल्हा, राज्य स्तरावर सामाजिक आर्थिक व्यवस्थापन व नियोजन याच्यासाठी उपयोग होणार आहे. सदर गणनेच्या कालबद्ध अंमलबजावणी क्षेत्र कामाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी विविध स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहे. आता शासन निर्णय आपण पाहिला. आता राज्यस्तरीयची समिती असणार आहे, स्टेट लेवल कोऑर्डिनेशन कमिटी. त्यामध्ये मुख्य सचिव महाराष्ट्र शासन याचे अध्यक्ष असणार आहेत. अप्पर सचिव, प्रधान सचिव, राज्य प्रभारी अधिकारी, नियोजन विभाग सहअध्यक्ष असणार आहे. अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सामान्य प्रशासन सदस्य असणार आहेत. त्यानंतर अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव महसूल सदस्य असणार. अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव वित्त विभाग हे देखील याचे सदस्य असणार आहेत. आणि अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग हे देखील सदस्य असणार आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रत्येक विभागाचे जे काय, जसं कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, नगर विकास, महिला व बाल विकास विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, उद्योग, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, शालेय शिक्षण विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग. त्यानंतर प्रतिनिधी सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय नवी दिल्ली. तसंच प्रतिनिधी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, क्षेत्रीय कार्यविभाग, सांख्यिकी गणिती कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय नवी दिल्ली. राज्य सूचना अधिकारी, विज्ञान अधिकारी, महासंचालक माहिती जनसंपर्क व महासंचालनालय, आवश्यकतेनुसार इतर विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ सदस्य, संचालक अर्थसांख्यिकी संचालनालय अथवा नोडल ऑफिसर हे सदस्य, सचिव वगैरे अशा प्रकारे जी राज्यस्तरीय समिती आहे ती असणार. आता यांची कार्यकक्षा काय असणार आहे तर आर्थिक गणनेसाठी केंद्र शासनाने तयार केलेला अंमलबजावणी आराखडा व त्यात अंतर्भूत विविध कृती कार्यवाहीचं अंमलबजावणीचं संनियंत्रण करणं. त्यानंतर दुसरा, आर्थिक गणनेच्या क्षेत्रकामाच्या सुरळीत कार्यान्वयनासाठी सर्व आस्थापना, उद्योजक, व्यावसायिकांच्या संघटना, नागरिक सर्व स्तरावरून सहकार्य मिळवणे आणि जनजागृतीसाठी प्रसिद्धी आराखडा करून अंमलबजावणीचं संनियंत्रण करणं. आर्थिक गणनेच्या कार्यान्वयनासाठी प्रशिक्षक, प्रगणक, पर्यवेक्षक व आवश्यक मनुष्यबळ पुरेशा संख्येने नेमणुकीसाठी शासनाच्या विविध विभागातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत कर्मचारी, सुशिक्षित, बेरोजगार, विद्यार्थी शक्यतो पदवीवर असतील त्यांच्या उपलब्धतेचा आढावा घ्यायचा आहे. आर्थिक गणनेची तयारी करायची. त्यानंतर क्षेत्रकामाचं संनियंत्रण, क्षेत्रकामाच्या प्रगतीचा आढावा. तसं राज्यात आर्थिक गणना अंमलबजावणी दरम्यान प्रादेशिक जिल्हास्तरीय समित्यांना येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक समस्यांचं निराकरण आणि त्यांचं संनियंत्रण. आर्थिक गणनेची 100% व्याप्तीची खात्री होण्यासाठी गणनेमध्ये गोळा करण्यात आलेली माहिती उपलब्ध असलेल्या डेटाबेसनुसार पडताळणीच्या अनुषंगाने केंद्र शासनाचे सूक्ष्म, लघु, मध्यम आस्थापना MSME मंत्रालय, कंपनी व्यवहार मंत्रालय MC आणि केंद्रीय वस्तू सेवा कर विभाग GST तसेच राज्य शासनाच्या खात्यातील जे काही संबंधित विभागात नोंदणीकृत आस्थापनांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी समन्वय साधने आणि विभागाकडे नोंदणीकृत आस्थापनाची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी समन्वय साधने. राज्य यंत्रणा आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय यांनी केलेल्या पर्यवेक्षणाच्या आधारावर आर्थिक गणनेच्या अचूकतेची निश्चिती करायची. आता प्रादेशिक स्तरीय समन्वय समिती, रिजनल लेव्हल कोऑर्डिनेशन कमिटी, यामध्ये काय तर विभागीय जे आयुक्त असणार ते अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर आयुक्त महानगरपालिका आणि अपर आयुक्त महानगरपालिकेचे सदस्य आहेत. अपर आयुक्त सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय सदस्य. या अशा प्रकारे जवळपास 16 लोकांची या ठिकाणी कमिटी असणार. त्यामध्ये बाकी सर्व सदस्य आणि सदस्य सचिव असणारे सहसंचालक, सर्व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय तथा विभागीय नोडल अधिकारी.
आता यांची कार्यकक्षा काय आहे प्रादेशिक स्तरीय समन्वय समितीची? तर आर्थिक गणनेसाठी केंद्र शासन तयार केला अंमलबजावणी आराखडा आणि त्यात अंतर्गत प्रादेशिक विभागांतर्गत विविध कृती कार्याची अंमलबजावणीचं संनियंत्रण करायचं. राज्यस्तरीय समिती समन्वय समितीला तिची भूमिका आणि कार्यप्रभाग पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीचे कामाचं संनियंत्रण करणं. जिल्हास्तरीय प्रगणक आणि पर्यवेक्षक नेमणुका प्रशिक्षण प्रत्यक्ष क्षेत्रीय काम विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी जिल्हास्तरीय समितीस मार्गदर्शन करणं. आर्थिक गणनेची जिल्हा स्तरावर पूर्वतयारीचा आढावा घेणं आणि क्षेत्रकामाच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन संनियंत्रण करणं. प्रादेशिक विभागात आर्थिक गणना राबवताना येणाऱ्या प्रशासकीय आणि तांत्रिक समस्याचं निराकरण करायचं. त्यानंतर आर्थिक गणनेमध्ये गोळा करण्यात आलेली माहिती सध्या उपलब्ध असलेल्या डेटाबेसशी संबंधित आहे त्याच्याकडून प्रमाणित करून घेणं. आर्थिक गणना सुरळीत पार पाडण्यासाठी कायदा सुव्यवस्था राखणारे जिल्हा पंचायत वार्ड स्तरावरील स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्यासाठी निर्देश देणं. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे देय मानधन आणि पारिश्रमिक वाटपाबाबत आढावा घेणं. राज्यस्तरीय समन्वय समिती आणि आर्थिक गणना कक्षाने वेळ दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही सुनिश्चित करणं. आता आपण अगोदर पहिली राज्यस्तरीय, नंतर प्रादेशिक स्तरीय, आता जिल्हास्तरीय जी कमिटी असणार समन्वय समिती असते त्यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असणारे, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सहअध्यक्ष आणि बाकीचे जे काही आहेत ते सदस्य असणारे. अशा प्रकारे ही पण 18 लोकांची या ठिकाणी कमिटी असणार आहे. जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या कार्यकक्षा काय तर आर्थिक गणनेचे उद्दिष्ट आणि व्याप्ती कार्यपद्धतीचा आढावा घेणं, गणनेच्या क्षेत्र कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून आराखडा तयार करणे, प्रगणक पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या निश्चित करणं, गणनेचे सर्व भागधारक जिल्हा तालुका नागरी व ग्रामीण पातळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित अधिकारी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यापर्यंत माहिती व मार्गदर्शक सूचनांचा प्रसार सुनिश्चित करणे, प्रगणक आणि पर्यवेक्षकासाठी क्षेत्रकामाची कालमर्यादा आणि अंमलबजावणी धोरण निश्चित करणं, याबाबत तालुका स्तर समितीस मार्गदर्शन करणं आणि विविध स्तरावरील प्रशिक्षण आणि क्षमता बांधणे, नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांचे विहित मानकाप्रमाणे प्रशिक्षण पूर्णसाठी कालबद्ध आराखडा तयार करणं, जिल्हास्तरीय तालुकास्तरीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम आढावा घेणे, क्षेत्रकामासाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित प्रगणक व पर्यवेक्षक यांची उपलब्धता निश्चित करणे आणि याबाबत तालुकास्तरीय समितीस मार्गदर्शन व आवश्यक निर्देश देणं. समन्वय आर्थिक गणना दरम्यान सहकार्य करण्यासाठी विविध जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय राखणे व आवश्यकतेप्रमाणे निर्देश देणे. क्षेत्रीय कर्मचारी यांना जिल्ह्यातील सर्व कुटुंब खाजगी व सार्वजनिक आस्थापना यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळण्यासाठी नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देणं. क्षेत्रकामाचे संनियंत्रण आर्थिक गणनेचं क्षेत्रकाम गुणवत्तापूर्ण विहित कालावधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने किमान दर 15 आठवड्यात आढावा बैठक आयोजित करणं. क्षेत्रकामात येत असलेल्या अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करणे आणि तसे मार्गदर्शनवर निर्देश देणं. 8व्या आर्थिक गणनेची जनजागृती आणि प्रसिद्धी. आर्थिक गणनेची संकल्पना व्याप्ती क्षेत्रकामात भागीदारीचा सकारात्मक सहभाग निश्चित करून प्रसिद्धी आराखडा तयार करणं, प्रसिद्धी आराखड्याचं संनियंत्रण करणं आणि आवश्यकतेवर निर्देश देणं. गणनेमध्ये बिगर शासकीय संस्था तसेच व्यावसायिक संघटना, उद्योग असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स, जिल्ह्यातील महत्त्वाचे उद्योग समूह यांचा सहभाग निश्चित करणं, तालुका स्तरावर समितीस मार्गदर्शन देणं. माहितीचं प्राथमिक वैद्यकीकरण. आर्थिक गणनेच्या क्षेत्रकामास गोळा केलेल्या माहितीचं प्राथमिक स्तरावर वैद्यकीकरण करण्यासाठी उपाययोजना करणे, आधार आणि वैद्यकीकरणासाठी वैकल्पिक माहिती स्रोतांचा शोध घेऊन त्यांचा गोळा केलेली माहितीचं व्हॅलिड करायची आहे. राज्यस्तरीय आणि प्रादेशिक समन्वय समितीने निर्देशित केलेल्या वैद्यकीकरणांती गणनेची जिल्हा स्तरावर माहिती राज्य स्तरावर सादर करणे, तसंच राज्यस्तरीय क्षेत्रीय कर्मचारी देय मानधन आणि पारिश्रमिक वाटपाचा आढावा आणि नियंत्रण घेणं. राज्यस्तरीय विभागस्तरीय समन्वय समिती आर्थिक गणनेने कक्षाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करणं, आर्थिक गणना पार पाडण्यासाठी सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य निश्चित करणं. तालुका स्तरावर पण या ठिकाणी समिती असणार 9 लोकांची, त्यामध्ये उपविभागीय अधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी अध्यक्ष असणारे, तहसीलदार, तालुका दंडाधिकारी सहअध्यक्ष, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पशुधन अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अशी 9 लोकांची समिती असणार. त्यांची तसंच त्याप्रमाणे महापालिका क्षेत्रातील समन्वय समिती असणारी ही 7 लोकांची असणारे, 10 लोकांची असणारे साधारण. यांनी कार्यकक्षा 8व्या आर्थिक गणनेची उद्दिष्ट व्याप्ती कार्यपद्धतीचा आढावा घेणं,
पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून देणं, प्रगणक परीक्षांची नियुक्त्या निश्चित करणं, महापालिका पातळीवर गणनेचे सर्व भागधारकांनी संबंधित प्रगणक परीक्षांच्या माहिती व मार्गदर्शक प्रसार सुनिश्चित व अंमलबजावणीबाबतीत संनियंत्रण, विविध सर्व क्षमतांमध्ये नियुक्त प्रगणक परीक्षांचं विहित मानकाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण कालबद्ध आराखडा तयार करणं, महापालिका स्तरीय प्रशिक्षणासाठी आवश्यक पुरवठा आढावा घेणं, क्षेत्रकामासाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षक प्रगणक यांची उपलब्धता निश्चित करण्यास समन्वय, गणित सर्व सहकार्यासाठी विविध यंत्रणांशी समन्वय राखणं आणि आवश्यक निर्देश देणं, क्षेत्रीय कर्मचारी यांना महापालिका क्षेत्र सर्व कुटुंब खाजगी आस्थापना यांचं सहकार्य कारवाई करणं, संनियंत्रणामध्ये गणनेचे क्षेत्रकाम गुणवत्तेवर विहित कालावधीत होण्याच्या दृष्टीने दर 15 आठवड्यातून बैठक आयोजित करायची, आर्थिक गणनेची जनजागृती आणि प्रसिद्धी आणि माहितीचं प्रवैधीकरण. अशा प्रकारे आर्थिक आणि जो काय अहवाल असेल तर राज्यस्तरीय प्रादेशिक गणनेची माहिती अहवाल सादर करायचा. 8व्या आर्थिक गणनेसाठी अप्पर मुख्य सचिव नियोजन ही राज्य प्रभारी असतील, तर संचालक अर्थ व सांख्यिकी संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. विभागीय आयुक्त सर्व विभागीय प्रभारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी सर्व जिल्हा प्रभारी अधिकारी व महापालिका सर्व महापालिका प्रभारी अधिकारी व अर्थ व सांख्यिकी संचालनाचे प्रादेशिक सहसंचालक सर्व हे विभागीय नोडल अधिकारी व उपसंचालक व जिल्हा सांख्यिकी कार्यालय हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे माहिती घेतली की जी आपली 8वी आर्थिक गणना 25-26 आहे त्याच्या विविध स्तरावर ज्या समित्या स्थापन करायच्या आणि त्यांच्याकडून त्यांचं कार्य काय आहे आणि त्यांची व्याप्ती काय व कोणत्या प्रकारचं काम त्यांना किंवा कार्यकक्षा काय आहे तर त्याच्याबाबत माहिती घेतली. याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय समिती, प्रादेशिक स्तरीय, नंतर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि महापालिका लेवलच्या अशा प्रकारच्या समित्यांची माहिती घेतली. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.